नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मला थोडंसं बरं नव्हतं, तब्येत ठीक नव्हती. थोडासा कंटाळा पण आला होता स्वयंपाक करायचा. पण बाईच्या जातीला किती काही कंटाळा आला तरी करावंच लागतं. त्यामुळं आता भेंडी चिरत आहे. मागाशी कढी केली आहे मी. आणि मिस्टर आणि मुलं लग्नाला जाणार होते बाहेर. छोटा मुलगा आणि मीच घरी होते. तरी पण म्हटलं आता त्याला भेंडी आवडते, तर म्हटलं भेंडीची भाजी करा आणि मिनी ब्लॉग तयार करा छोटासा तुमच्या सगळ्यांना. त्यानिमित्तानं आपण एकटे असलं तरी आपल्याला करावंच लागतं खायला. त्यामुळं आपण आळस करतो कधी कधी. पण मग शरीराला सगळ्या भाज्यांचीच गरज असते आपल्याला. हिरव्या पालेभाज्या, कडधान्य हे अधूनमधून खायला पाहिजे. बाकी तुम्ही सगळे कसे आहात? ठीक आहेत ना? मी ठीक आहे. आणि आज छोटासा मिनी ब्लॉग तयार करा म्हटलं. बघा, मी लसूण, कढीपत्ता, जिरे, मोहरी, हळद टाकले आहे. आणि आता ओमला जास्त तिखट चालत नाही, त्याच्यामुळं थोडंसं टाकलं आहे मी तिखट. भेंडी म्हणजे त्याला खूप तिखट नाही चालत, मिडियम चालतं त्याला. त्यामुळं तो खेळायला गेला आहे म्हटलं तेवढ्या याच्यामध्ये आपण थोडासा मिनी ब्लॉग तयार करावा. नाही तर त्याला फोन लागतो खेळायला, तर मग देतच नाही. बघा, भाजी तयार आहे भेंडीची. आणि आता कणिक पण केलेली आहे. तर मग मी आता पोळ्या केला की त्याला बोलवते जेवायला. आणि माझी दोन्ही मुलं आणि मिस्टर लग्नाला गेलेले, त्यामुळं मला आज वाटलं होतं खिचडी करावं. पण नंतर तो म्हणला मग मला भेंडीची भाजी आणि पोळी खायची. त्यामुळं मी छोटासा मिनी ब्लॉग तयार केला. म्हटलं आळस आपला हा क्षेत्र असतो, त्यामुळं आळस हा सोडून दिला पाहिजे आणि आपल्या मनाला जे पडतं तेच खाल्लं पाहिजे. बघा, मी आता पोळ्या करत आहे आणि ओमला बोलवते जेवायला. माझा मिनी ब्लॉग छोटासा कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्ही आळस करत जाऊ नका, जीवाला खात जा. धन्यवाद.